नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्राच्या संत परंपरेचा आणि भक्तिभावाचा भव्य उत्सव आषाढी वारी आणि त्यामधील टॉप 5 पालख्यांबद्दल माहिती घेणार आहोत. वारी म्हणजे केवळ यात्रा नाही, तर श्रद्धेचा महासागर आहे. चला तर मग या आध्यात्मिक प्रवासाला सुरुवात करूया. नंबर 1. संत तुकाराम महाराज पालखी, देहू. सर्वात मोठी आणि प्रसिद्ध पालखी म्हणजे तुकाराम महाराजांची पालखी. ही पालखी पुण्याजवळील देहू गावातून पंढरपूरला निघते. तुकाराम महाराजांचे अभंग आणि त्यांचा भक्तिमार्ग आजही लाखो वारकऱ्यांसाठी प्रेरणा आहे. या पालखीत हजारो वारकरी सहभागी होतात. बायकांची तळमळती रिंगण, मुंदण, टाळांचा नाद आणि ज्ञानोबा तुकारामचा जयघोष वातावरण भारावून टाकतो. नंबर 2. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी, आळंदी. दुसऱ्या क्रमांकावर आहे संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी, जी आळंदी येथून निघते. ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीताचे ज्ञान मराठीत ज्ञानेश्वरी रूपात दिले. या पालखीत दिंडी संस्कृती खूप महत्त्वाची आहे. प्रत्येक दिंडी आपले झेंडे घेऊन एक प्रकारे चालतात. या पालखीचा रिंगण सोहळा म्हणजे एक दिव्य दृश्य असतो. नंबर 3. संत एकनाथ महाराज पालखी, पैठण. पैठणीतून निघणारी ही पालखी संत एकनाथ महाराजांची आहे. एकनाथ महाराज हे भागवत धर्माचे प्रचारक होते. त्यांनी एकनाथी भागवत सारखी महारचना केली. या पालखीत मुख्यतः मराठवाड्यातील वारकरी मोठ्या संख्येने सहभागी होतात. या पालखीचा मार्ग तुलनेने वेगळा असला तरी ती पंढरपूरमध्ये तितक्याच श्रद्धेने पोहोचते. नंबर 4. संत नामदेव महाराज पालखी, नरसोबावाडी. नामदेव महाराजांची पालखी नरसोबावाडी येथून निघते. त्यांच्या भक्तीचा मार्ग कधीही जाती धर्माच्या भिंतीमध्ये अडकलेला नव्हता. त्यांचे कीर्तन आणि अभंग आजही अनेकांची श्रद्धा जागवतात. त्यांची पालखी ही वारीचा एक महत्त्वाचा भाग आहे. नंबर 5. संत गोरा कुंभार पालखी, तेर, उस्मानाबाद. वरील 4 प्रमुख संतांबरोबर संत गोरा कुंभाराची पालखी सुद्धा प्रसिद्ध आहे. ते एक अत्यंत नम्र आणि साधे संत होते. त्यांच्या पालखीमध्ये कुटुंबासह चालणारे वारकरी दिसतात. संत गोरा कुंभाराचा श्रम आणि भक्ती यांचा संगम वारकऱ्यांना नवा अर्थ शिकवतो. या सर्व पालख्या आपल्याला मार्गाने एकाच दिशेने विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे जातात. वारी म्हणजे भक्ती, सेवा, समर्पण आणि आत्मिक समाधानाचा मार्ग. जगात असं क्वचितच कुठे घडतं की लाखो लोक हजारो किलोमीटर चालत एका भक्तीच्या ध्यासाने एकत्र येतात. कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कोणती पालखी जास्त आवडते. आणि हो, विठुरायाच्या नावाने हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल. मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच रोचक माहितीसोबत. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.